नमस्कार नमस्कार मित्रांनो. आज आपण जामखेड तालुक्यातील देवडैठण गावापासून 5 ते 6 किलोमीटर असलेल्या ह्या डोंगराळ भागात देवदरा म्हणून एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आम्ही खडतर प्रवास करत निघालो. थोडी हिरवळ झाडी दिसल्याने थोडा आनंद झाला, पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने हिरवटपणा राहिला नव्हता. पण थोडी मजा येत होती. थोडं पुढं आम्ही खडतर प्रवास करत मोटरसायकलीवर गोकुळ, मी व राजेंद्र असे निघालो. प्रवास चांगला वाटला. ऊन बी चांगलं तापलेलं होतं. थोडं करत आम्ही प्रवास करायला चालू केला आहे. सगळे चारी बाजूने डोंगर दऱ्या असल्याने रस्ता तर पूर्ण हा दगडमय झाला होता. छोटे छोटे घरं आम्हाला तिथे दिसले, पण डोंगराळ भाग आहेच. वाट काढत आम्ही आलोच. थोडं एका ठिकाणी बसून पाणी वगैरे पिलो, थोडं रिलॅक्स झालो. पुढे बसण्यासाठी फॉरेस्टचं एक सेल्फी पॉईंट दिसलं, तिथं जायचा विचार ठरला, पण गाडी जात नव्हती. गोकुळने गाडी पुढं घेतली. आम्ही पायी निघालो. पायी करत निघाल्यावर आम्ही एकदाच त्या गेटपाशी आलो. भोईदरा हा एक सुंदर असं ठिकाण आहे. पावसाळ्यात त्या ठिकाणी अवश्य सर्वांनी भेट द्यावा. पुढे थोडं करत आम्ही चालत शेवटी जवळपास आलोच. आम्ही शेवटी सुंदर असं पत्र्याचा शेड सावलीसाठी हे ठिकाण आम्ही आलोच, आणि जीवाला एकदम बरं वाटलं. आणि हा आता तुम्हाला दाखवतो मी. ह्या गुहेमध्ये पिंड आहे. आम्ही प्रवास करत गुहेमध्ये शिरलो. पावसाळ्यात इथून सगळं असं पाणी वाहतं. आम्ही शेवटी दर्शन घेतलेच. छोटंसं असं मंदिर असल्यामुळे समोर एक माणूस आणि पाठीमागणं एक माणूस असे इतकेच बसू शकतात. गोकुळने आपलं ओमी मनोभावे दर्शन घेतलं. जीव छान वाटलं एकदम असं, आणि आतमध्ये असा गारवा जाणवत होता. आता मी तर गुहेतून बाहेर आलो. माझे 2 मित्र बी येत आहेत. तर त्यानंतर दर्शन घेतल्यावर मन शांत असं प्रसन्न झालं. पण आम्हाला 2 असे जुने कंदील दिसले. ते बी एकदम पाहून जरा चांगलं वाटलं, जुन्या काळात गेल्यासारखं.